ची कामं असतात. फ्रॉम स्टार्ट MSCB लायझनिंग पासून ते शेवटपर्यंतची सगळी कामं आपण करतो. त्याचबरोबर पॅनल डिस्ट्रीब्युशन्स आणि यामध्ये सुद्धा आपण काम करतो. हायमास इरेक्शन्स हे पण आपली एक USP आहेच. सगळे टर्नकी प्रोजेक्ट आपण करतो. या स्लाइड्स आहेत काही आम्ही कामं केलेली जी आहेत ती स्पॅको इंडस्ट्रीज, चिंचवड कार्बोरेटर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिथे काम केलेलं आहे. KF बायो फर्टिलायझर्स तिथे काम केलेलं आहे आपण. ही सगळी कामांची आमचे प्राऊड कस्टमर्स आहेत. त्याच्यामध्ये रिलायन्स पॉवर आहे, त्याचबरोबर लुपिन इंडस्ट्रीज बेसिकली फार्मास्युटिकल ते आहे. कुमार कन्स्ट्रक्शन्स वाल्यांचं कुमार KF बायो प्लांट म्हणून एक कंपनी आहे मांजरीला, तर तिथला पण लॅबचं काम केलेलं आहे. एवढी कामं आपण करतोय आणि तुम्ही मला इथे बोलायची संधी दिलात त्याबद्दल आपलं धन्यवाद. धन्यवाद मंगेश. याच्या पुढचं प्रेझेंटेशन करणार आहेत आपले मित्र रोटरियन ऋषिकेश भिडे. ऋषिकेश अनम्यूट कर स्वतःला आणि प्रेझेंटेशन कर. नमस्कार, आवाज येतोय? हो येतोय. कॅरी ऑन. मी ऋषिकेश भिडे. मी आणि माझी पत्नी तृप्ती आम्ही दोघेही ऑप्टोमेट्रिस्ट आहोत. 1988 साली जुन्नर या ठिकाणी माझ्या वडिलांनी पूर्तता ऑप्टिक्स नावाचं चष्म्याचं दुकान चालू केलं. त्यानंतर परिसरातलं नारायणगाव, मनसर, घोडेगाव, आळेफाटा इथे तिथला शाखा विस्तार झाला. 2005 साली कर्वेनगर काकडे सिटी येथे पुण्यातली आणि 2015 साली इंद्राणीनगर भोसरी येथे आम्ही पुण्यातल्या 2 ब्रांचेस चालू केल्या. कम्प्युटराइज आय चेकअप, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक हे सगळ्या ब्रांचेस मध्ये होतच, पण त्याबरोबरीने व्हिज्युअल डिसऑर्डर काउन्सिलिंग, लो व्हिजन ट्रीटमेंट आणि चाइल्ड आणि सिनियर सिटीजनचा आय केअर प्रोग्राम ही आमच्या सगळ्या ब्रांचेसची खासियत आहे. होया, जाईस, रेबॅन, पोलीस यासारख्या मल्टीनॅशनल ब्रँड्स बरोबर आम्ही मागची 20 वर्ष असोसिएटेड आहोत. फ्री फ्रॉम प्रोग्रेसिव्ह लेन्सेस, मल्टीफोकल कॉन्टॅक्ट लेन्सेस, पॉवर्ड सनग्लासेस आणि सध्याच्या जमान्यातलं सगळ्यात गरजेचं असलेलं डिव्हाइस प्रोटेक्शन करणाऱ्या ब्लू फिल्टर लेन्सेस हे आम्ही सगळ्या ब्रांचेसमध्ये प्रोव्हाइड करतो. शहराच्या पूर्व भागामध्ये माझ्या काही सहकाऱ्यांच्या बरोबरीने ऑप्टोविया आय केअर ही ऑप्टिकलची दुकानं आम्ही तिथे चालू केलेली आहेत. त्याच्या बरोबरीने पूर्णतः ऑटोमेटेड मशिनरीनी युक्त असलेलं एक सुविद्य असं लेन्स प्रोसेसिंग युनिट आम्ही कार्यान्वित केलेलं आहे. सामाजिक उपक्रमांतर्गत सफाई कर्मचारी, घर कामगार, बांधकाम कामगार, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि काही शालेय विद्यार्थ्यांची तपासणी असे आय चेकअपचे कॅम्प्स आम्ही दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतो. मेक इन इंडिया प्रोसेस अंतर्गत लवकरच फ्रेम प्रोसेसिंगची एक लॅब चालू करण्याचा आमचा मनोदय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ती आमचा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा. क्लबनी इथे आज बोलायची संधी दिली त्याबद्दल क्लबचे आणि सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद ऋषी आणि मंगेश, दोघांचंही खूप छान प्रेझेंटेशन झालं आणि बरीचशी नवीन माहिती देखील कळली. सो किरणला पण धन्यवाद की एक नवीन प्रथा सुरू झाली आहे आपल्या क्लब मध्ये आणि याच्यामध्ये अनेक नवीन माहिती पण आपल्या पुढे येते, त्याबद्दल धन्यवाद. आता मी किरणजींना विनंती करतो की त्यांनी आमचे प्रमुख पाहुणे आचार्य केदारनाथ यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद प्रकाशजी. सर्वप्रथम आपला अनेट पार्थ पटेल याचं मी आपल्या क्लब तर्फे आणि माझ्यातर्फे कौतुक करतो. त्याला खूप खूप धन्यवाद देतो पुढच्या कारकिर्दीसाठी. तसेच ऋषिकेश आणि मंगेशला दोघांनाही माझ्यातर्फे आणि क्लब तर्फे ऑल द बेस्ट. आणि तसंच अथर्व देशपांडे याला देखील 10वी मध्ये त्यांनी खूप चांगले मार्क मिळवलेले आहेत. हो सॉरी अथर्व देशपांडे, त्याचंही मनापासून कौतुक. आजचे आपले चीफ गेस्ट आहेत आचार्य डॉक्टर केदारनाथजी, जे निरामय योग चिकित्सा केंद्र याचे फाउंडर डायरेक्टर आहेत. आचार्य डॉक्टर केदारनाथ हे BA फिलॉसॉफी रँक 3 पुणे युनिव्हर्सिटी, डिप्लोमा इन नेचर थेरपी नाशिक, डिप्लोमा इन नेचरो योगा थेरपी औरंगाबाद, योग विज्ञान विशारद आणि योग थेरपिस्ट PG डिप्लोमा पुणे, योग थेरपी आणि फिलॉसॉफी लेक्चरर, मंत्र चिकित्सा
आणि अग्निहोत्रचे एक्सपर्ट आहेत. तसेच अलंकार डिग्री स्पेशलायझेशन इन मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, गेली 19 वर्ष ते मेडिकल योगिक सायन्स मध्ये प्रॅक्टिस करत आहेत. हठयोग ट्रेनिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते अध्यक्ष आहेत. भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धतीमध्ये हठयोग, योग चिकित्सा, निसर्ग उपचार, अग्निहोत्र, मंत्र चिकित्सा या सर्वांना खूप महत्व आहे आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आपण त्यात पारंगत झाला आहात. निरामय योग चिकित्सा केंद्राद्वारे आपल्या या ज्ञानाने आपण अनेक रुग्णांना बरे करण्यात यशस्वी देखील झाला आहात. तसेच असंख्य अनुयायी शिष्य आपण तयार करत आहात. तत्वज्ञान, ज्योतिष, वैद्यक योग, विज्ञान यासारखे पारंपरिक विषय आपल्या आवडीचे आहेत आणि त्याचा योग्य उपचार करून वैद्यक योग प्रसाराचे काम देखील आपण विविध कॅम्पसद्वारे करत असतात. आचार्य श्री केदारनाथ यांना 2012 मध्ये श्री BKS अय्यंगार यांच्या हस्ते बेस्ट योग थेरपिस्टने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये श्री PG रत्नपारखी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बेस्ट नॅचरोपॅथ प्रॅक्टिशनरने या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये श्री जयंत पाटील यांच्या हस्ते जनसंवाद अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. असंख्य अनेक उत्तम पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी आचार्य सौ अस्मिताताई या सुद्धा खांद्याला खांदा लावून निरामय योग केंद्रामध्ये कार्यरत आहेत. असे नावाजलेले व्यक्तिमत्व आज आपल्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये कसं जगायचं, आपला स्ट्रेस कसा हाताळायचा यावरती मार्गदर्शन करणार आहेत. मी आचार्य केदारनाथजी यांना पुन्हा एकदा स्वागत करतो. तसेच त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना यावरती मार्गदर्शन करावं. अनम्यूट करा. सरांना अनम्यूट करून घे. एक मिनिट. नमस्कार, ऐकू येतोय आवाज? हो. आचार्यजी एक सेकंड प्लीज. मी सगळ्यांना म्यूट करतोय आणि आचार्यजी तुम्ही म्यूट करा, अनम्यूट करा स्वतःला. आचार्यजी तुम्ही अनम्यूट. हा, ओके, थँक्यू. आवाज ऐकू येतोय? नमस्कार. हो, येतोय. बर, स्क्रीन प्रेझेंट करू शकतो ना मी आता? हो. नमस्कार सगळ्यांना. येस. 8:45 पासूनच मी आपल्या सगळ्यांना जॉईन झालेलो आहे. आपले जे कार्यक्रम याआधी पार पडले तेही मी पाहिले. राष्ट्रगीतानी झालेली आपली सुरुवात, त्यानंतर वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा, त्याच्याबरोबर जे काही बिझनेस विषयी काही जणांनी माहिती सांगितली मी पाहिली. सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. सगळ्यांविषयी मनापासून, हृदयापासून स्नेह. आदरणीय अध्यक्ष किरण इंगळे सर, सचिव प्रकाशजी अवचट आणि सगळे मनापासून काम करणारे, समाजहिताचं काम करणारे असे सगळे रोटरियन. एक सोपा साधा पण अतिशय आवश्यक असा विषय मी आज तुमच्या समोर ठेवतो आहे. स्ट्रेच बट डोंट स्ट्रेस असा एक आवश्यक विषय मी आपल्या पुढे थोडा वेळ मांडेन. एकदा एका व्यक्तीला ब्रह्मराक्षस म्हणे प्रसन्न झाला आणि म्हणाला, काय हवं ते माग. आवश्यक त्या गोष्टी त्यांनी मागितल्या. जसजसा तो मागत होता तसतशा त्याच्या सगळ्या अपेक्षा ह्या पूर्ण होत होत्या. आणि असं झालं थोड्या वेळाने की आता काय मागावं याच्याकडे, जे काही सांगू तो हा पूर्ण करतोच आहे. त्यांनी एक अट घातली की तुझं सगळं जे काही मनातलं असेल मी सगळं पूर्ण करेन, पण एक अट आहे माझी की तू जर थांबलास तर मात्र तुला खाऊन टाकेन मी. तो म्हणाला, बरं ठीक आहे. सुरुवातीला बरं वाटलं. त्यामुळे खाण्याचे पदार्थ असोत, कपडे लत्ते वस्त्र आभूषण असोत आणि काही दागदागिने असोत, सगळ्या गोष्टी त्यांनी मागून घेतल्या. पण थोड्या वेळाने असं झालं की आता संपलं मागणं, करावं काय. तो म्हणाला, जा हा डोंगर चढून या खूप मोठा.
डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच डोंगर पण चढून उतरून आला. तो म्हणला जा अमुक किलोमीटर लावून एवढं माझी वस्तू घेऊन ये. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच, ती वस्तू त्याच्या समोर हजर झाली. आता काय करा, एवढ्या वेगाने जर कामं होत असतील तर आपल्याकडे एवढी कामं सुद्धा नाही द्यायला. पळायला लागला मनुष्य. त्याचे कोणीतरी वेल विशर असतील, हितचिंतक असतील, गुरु असतील, धावत सुटला त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला असं असं झालंय महाराज, मला सांगा काय करावं मी. तो म्हणाला ते बघ तिथे कुत्रं उभं आहे ना, त्याची शेपूट घे आणि एक बांबू, एक नळी दे त्याच्या हातामध्ये आणि म्हणून घाल याच्यामध्ये, पटकन सरळ करून दाखव. ब्रह्मराक्षसांनी कदाचित आपल्या विश्वातला नसेल तो, त्याला माहिती नसेल कदाचित, त्यांनी हे काम सुरू केलं आणि म्हणतात आतापर्यंत काम चालूच आहे. त्याचं काम काही संपलेलं नाही आणि मात्र तो जो व्यक्ती होता तो मात्र या ब्रह्मराक्षसाच्या तावडीमधून सुटला आणि ते शेपूट सरळ करण्याचं काम मात्र अव्याहत चालू आहे. ते अजूनही कोणाला जमलेलं नाहीये. आपल्या मनातले विचार आहेत ना, किंवा आपला जो स्वभाव आहे या विचारांनी बनलेला, तो या पद्धतीनं कुत्र्याच्या शेपटासारखा वाटतो मला. यासाठी मुद्दाम ही गोष्ट आपल्याला सुरुवातीलाच समोर ठेवली. मन आहे आपलं, विचार तर त्याच्यामध्ये येणारच आहेत. विचार असतात, प्रथम विचार येतात, मग त्या विचारांच्या नुसार एक आचार बनतो आपला आणि त्याच्यानंतर संस्कार होतात. विचार आहेत एका बाजूला, त्यानंतर आचार आहेत दुसऱ्या बाजूला आणि त्यानंतर आहेत संस्कार. या संस्कारांपासून आपण बनलेलो आहोत. जसे विचार, आचार, संस्कार आहेत तशी त्यांना काही विशेषण आहे. आपण असं म्हणू की चांगले विचार आहेत, चांगले आचार आहेत आणि चांगले संस्कार आहेत. तसेच गरीब विचार आहेत, गरीब आचार आहेत आणि गरीब संस्कार आहेत. इथे आर्थिक दृष्ट्या गरीब म्हणणं नाहीये, इथे विचारदृष्ट्या किंवा एक धाटणी मनुष्याची बनलेली असते, एक साचा तयार झालेला असतो मेंदूचा. या पद्धतीने मी म्हणतोय की श्रीमंत असे विचार आहेत, श्रीमंत असे उपचार आहेत, श्रीमंत असे संस्कार आहेत. तणावग्रस्त असे विचार असतील, तणावग्रस्त असेच आचार होतील आणि तणावग्रस्त असेच संस्कार सुद्धा होतील. मग विचार आपण बरोबर केला आणि विषयाला योग्य वळण दिलं तर असं म्हणता येईल की तणावमुक्तीचे जर विचार असतील तर तणावमुक्तीचे आचार होतील आणि तणावमुक्ती हे संस्कार होतील आपल्या शरीर मनावरती. असा सर्वसाधारण विषय आहे. हे तणाव जे आहेत, हे विचार जे आहेत, जे कुत्र्याच्या शेपटीसारखे आहेत की जे सरळ होतच नाहीत मुळे, यांच्यासाठी काय करावं बरं, असा सगळा विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. योग हे माध्यम आहे. योगाला वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत, त्याही विषयी मी थोडं सांगेन. पण आपले विचार किती ताकदीचे आहेत आणि या विचारांच्या पातळीवर आपल्याला काम कसं करायचं, हा विषय आता मी मांडायला आपल्या समोर सुरुवात करतो. बघा आपल्याला स्लाइड दिसतेच आहे. साधा सरळ विषय आहे. आपण रहस्य हे पुस्तक वाचलेलं असतं साधारण सगळ्यांनी, त्यातला एक उतारा मी घेतलेला आहे. आपके जीवन में जो भी चीजें आ रही है उन्हें आप अपने जीवन में आकर्षित कर रहे हैं और वे उन तस्वीरों द्वारा आपकी ओर आकर्षित हो रही है. लक्षपूर्वक मला वाटतं सगळे ऐकतात. जो आपके मस्तिष्क में है, यानी जो आप सोच रहे हैं, आपके मस्तिष्क में जो भी चल रहा है उसे आप अपनी ओर आकर्षित कर रहे हैं. आपका हर विचार एक वास्तविक वस्तू, एक शक्ती है. शेवटचा भाग विशेष महत्वाचा. आपका हर विचार एक वास्तविक वस्तू, एक शक्ती है. जशा प्रकारचे विचार असतील, आपल्या आसपास पडलेल्या वस्तू आहेत, आपला मोबाईल आहे, एखादा टेबल आहे, एखादी विशेष वस्तू आहे, असं समजायला हवं की विचार सुद्धा अशाच प्रकारची एक स्थूल वस्तू आहे. जे जे आपल्याकडे येत आहे, समजा पैसे येत आहेत, समजा आनंद येतो आहे, समजा सगळी खुशहाली येते आहे, याचा अर्थ मी जबाबदार आहे आणि मी आकर्षित करतो आहे. पण दुःख येत आहे, पैसा येत नाहीये, अडचणी येत आहेत आणि आजचा विषय जो आहे तो ताणतणावाचा आहे. जर ताणतणाव येत आहेत याचा अर्थ हे ताणतणाव मी आकर्षित करतो आहे, कारण माझे विचार एक वस्तू बनून बसलेले आहे.
त्यामुळे विचारांवर सारं काही आहे. जे काही आजवर प्राप्त झालं तेही विचारांमुळेच, भविष्यात जे काही प्राप्त व्हायचं आहे तेही विचारांमुळेच. त्यामुळे तणावग्रस्त विचार आहेत का? असतील तर ते विचार येत आहेत तरी नेमके कुठून? हे विचार बनतायत कसे? आपल्याला असं वाटतं बातम्या देणारे लोक आहेत, मीडिया खूप विचार करताय, मीडिया खूप फैलावत आहे. जेवढा कोरोनाचा प्रसार झालेला नाही तेवढा त्याच्या बातम्यांचा आणि समज गैरसमजांचा जो प्रसार आहे तोच मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि त्यामुळे मला ताण आहे. शेजारी कोणीतरी पेशंट निघालेला आहे, शेजारच्या बिल्डिंग मध्ये कोणीतरी पेशंट निघालेला आहे. वारंवार आपण बातम्या ऐकतो आहोत आणि घराच्या बाहेर पडण्याची हिंमत होत नाही. पडलो तरी सुद्धा मन धाकधूक असलेल्या अवस्थेमध्ये आहे. याच्या मागचं सत्य काय किंवा षडयंत्र काय किंवा वस्तुस्थितीत हे सगळं आहे की नाही हा एक स्वतंत्र विषय, आज तो विषय नाही. पण मीडियाला तर सगळेच जोडलेले आहेत. पेशंट तर सगळ्यांच्याच आसपास निर्माण होत आहेत. मग काही जणांना तणाव आहे आणि काही जणांना तणाव का नाही? बरं, तणाव नसलेल्या लोकांमध्ये मी का नाही? मलाच तणाव का येतो आहे? लहान लहान बालक दिसतात त्यांना तर तणाव नाही. मग मला तणाव का आणि तो तणाव येतो कुठून आणि तो काढायचा कसा याचा मार्ग आज तुमच्या समोर मला ठेवायचा आहे. सूत्र पकडलेला असू द्या, विचारांचं त्या दृष्टीने महत्वाचा विषय मला मांडायचा आहे. समोर पहा अगदी व्यवस्थित. राईट थिंकिंग इज अन आर्ट. उत्तम प्रकारे विचार करणं ही कला आहे. अतिशय महत्वाचा विषय आहे. अँड नॉट पॉसिबल विदाउट डिसिप्लिन, अजून जास्त महत्वाचा विषय. अँड योग इज द सायन्स ऑफ डिसिप्लिन. हा विषय मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. कला आहे चांगले विचार करणं अँड नॉट पॉसिबल विदाउट डिसिप्लिन. त्यासाठी एक द्वंद्व समजून घ्यायला हवं. एका बाजूला आहे आपण करतो ते विचार आणि दुसऱ्या बाजूला आहे आपण फारसा वेळ देत नाही परंतु अतिशय आवश्यक आहे असं चिंतन. विचार आणि चिंतन. एका बाजूला विचार आहे, दुसऱ्या बाजूला आहे चिंतन. अतिशय महत्वाचा विषय मी सांगतोय. लक्षपूर्वक मला वाटतं सगळे आपण ऐकणार आहात. थोडं थोडं मी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हा समोरची व्यक्ती वयानं कितीही मोठी असेल, अधिकारानं कितीही मोठी असेल तरी सवय अशी आहे की त्यांना विद्यार्थी मानायचं आणि मुक्त हस्ताने मुक्त कंठाने ज्ञान देऊन टाकायचं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना तुर्तास तरी विद्यार्थी समजतो. तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये थोर आहात, मोठे आहात, पण एक अर्ध्या पाऊण तासासाठी मी सगळ्यांना विद्यार्थी मानतो. त्यानुसार पुढचं सगळं माझं बोलणं असेल. तर एका बाजूला मी विचार ठेवले, दुसऱ्या बाजूला ठेवलं चिंतन. आपण करतो ते हे विचार आहेत. हे विचार जेव्हा आपण करतो त्या विचारांना सुरुवात नसतो आणि शेवट सुद्धा नसतो. या विचारांना शिस्त नसते आणि या विचारांना अंतही नसतो आणि आपण कुठल्या एका विशिष्ट डिसिजन वरती आणण्याचं सामर्थ्य या विचारांमध्ये नसतं. हा झाला विचारांचा भाग. चिंतनाचा भाग असा आहे की चिंतनाला आदी आहे, मध्य आहे आणि अंत सुद्धा आहे. चिंतनाला शिस्त आहे आणि चिंतनाच्या नंतर चिंतनाच्या शेवटी आपण एका विशिष्ट निर्णयावर डिसिजनवर पोहोचतो. विचार आणि चिंतनामधला हा फरक आहे. थोडक्यात काय? विचार बेशिस्त आहे, शिस्तबद्ध विचार म्हणजे चिंतन. या चिंतनाच्या अभावामुळे अनेक असंख्य समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे चिंतन योग्य प्रकारे करायला सुरुवात केली, जर आपण विचारांना शिस्त लावली, विचारांना वळण लावलं तर चिंतन करता येईल आणि या चिंतनातून योग्य दिशेने केलेल्या चिंतनातून आपोआप तणावाची मुक्ती होऊ शकते. या पद्धतीने आपला विषय आता मी पुढे घेऊन जातो. बघा, आपण आहोत सगळे इव्होल्युशन स्टेट मध्ये. आपली उत्क्रांती ही सतत चालू आहे. योग हे उत्क्रांतीचं शास्त्र आहे असं आम्ही मानतो. उत्क्रांती ही प्रक्रिया आहे, उत्क्रांती थांबलेली नाही. उत्क्रांती होऊन गेली आणि आता सगळं स्थिर झालं असं नसून उत्क्रांती चालूच आहे. इव्होल्युशन इज टू स्टे फिट इन कॉम्पिटिशन. आपल्या आसपास स्पर्धा आहेत. तुर्तास तर व्याधीमुक्त राहण्याची स्पर्धा आहे,
तुर्तास जिवंत राहण्याची सुद्धा स्पर्धा आहे. आणि आपल्याला डार्विनचा सिद्धांत सांगतो की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा अतिशय महत्वाचा विषय आहे, की आहे का खरोखरीच मी फिट, आणि असेल तर हा फिटनेस म्हणजे काय नेमकं, हा जन्माला कुठून येतो. जिथून फिटनेस तयार होतो ना तिथूनच विचार तयार होतात, आणि याच विचारातून आचार आणि संस्कार बनतात, आणि तणाव सुद्धा निर्माण होतो. यासाठी इव्होल्युशन हा विषय खूप महत्वाचा आहे. इव्होल्युशन या विषयावर मला बोलायचं नाही, इव्होल्युशन प्रक्रिया आपल्या लक्षात आली पाहिजे. या सगळ्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे टू विन. जन्माला आल्यापासून आपण सतत धावतो आहोत, सतत उत्क्रांती चालू आहे, आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी मॅनेज करायला शिकत जातो, पुढे पुढे जायला सुरुवात करतो. हे मॅनेजिंग आहे, आपल्या ऑफिसचं असतं, आपल्या होम मधलं घराचं मॅनेजमेंट असतं, एखाद्या प्रोजेक्टचं मॅनेजमेंट असतं, पण आपल्या शरीरातल्या उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण होणाऱ्या एनर्जीचं मॅनेजमेंट हा अतिशय महत्वाचा विषय आपल्याला विचारात घ्यावा लागतो, अर्थात चिंतनासाठी घ्यावा लागतो. त्यामुळे मॅनेजमेंट ऑफ एनर्जी विदिन अस हा महत्वाचा एक विषय आहे. कसा होता हा तणाव पूर्वी आणि आज कसा आहे. हजारो वर्षापूर्वी, लक्षावधी वर्षापूर्वी मनुष्य जेव्हा रानावनात फिरत असे तेव्हा सुद्धा त्याला ताण यायचा, तेव्हा सुद्धा तेच स्ट्रेस हॉर्मोन्स त्याच्या शरीरात निर्माण व्हायचे. आणि आज हजारो लक्षावधी वर्षांनंतर सुद्धा मनुष्याच्या शरीरामध्ये तेच घडतं, अगदी तेच घडतं, काहीही वेगळं नाही. कारण केवळ वेगळं आहे. तेव्हा हत्ती एखादा असेल मोठा, व्याघ्र असेल एखादा, हिंस्त्र श्वापद असेल, ते समोर यायचं आणि दोन प्रकारे आपल्याला त्याला तोंड द्यावं लागायचं. एक तर मुकाबला करा किंवा पळून जा. मुकाबला करण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी आवश्यक ते स्ट्रेस हॉर्मोन्स येत असत तेव्हाच्या मनुष्याच्या शरीरात. आज कारण वेगळं आहे. काय कारण असू शकतं. शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक रुग्ण सापडला, या कारणापासून ते अगदी लॉकडाऊनच्या अवधीमध्ये नेमकं माझं सिलेंडर संपलेलं आहे, किंवा डायबिटीस असेल आपल्याला, नेमक्या गोळ्या संपत आल्या, किंवा नेमकं इन्शुलिन संपलं, यापासून ती सगळी मुलांच्या शाळा, परीक्षा, कुठलीही कारण असू शकतात. घसा खवखवला तरी सुद्धा तणाव आहे, थोडासा थकवा आला तरी सुद्धा तणाव निर्माण होतो आहे. ताणाला काहीही लागत नाही, विचार करायला काहीही लागत नाही, की ज्यामुळे हा स्ट्रेस आणि हे स्ट्रेस हॉर्मोन्स निर्माण व्हावेत. लक्षात काय घ्यायचं, हजारो वर्षापूर्वी जे होतं तेच आता सुद्धा आहे. मग हा स्ट्रेस काय आहे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय बरं, हे आपण थोडस पाहूयात. पहा, खूप महत्वाचा विषय आहे. बघा, हा त्रिकोण आपल्याला दिसतो आहे. आपण पाहिलेलं असतं की ओव्हरऑल जे आपलं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये कॉन्शियस एक्झिस्टन्स आणि सबकॉन्शियस एक्झिस्टन्स अशा दोन्ही गोष्टी आहेत. मानसिक सगळे भावभावना, सगळे विचार, सगळे अनुभव, आपली एकूण एनर्जी आणि आपलं डीएनए सुद्धा सबकॉन्शियस मध्ये येतं, आणि कॉन्शियस त्या मानाने रिकामा आहे. आपल्याला माहिती आहे, आपण ही उपमा पाहिलेली असते की कॉन्शियस जेवढा आहे हिमनगासारखा तो आहे, 1/7 भाग फक्त दिसतो आहे, आणि 7 पट भाग हा समुद्राच्या खाली आहे. सबकॉन्शियस भाग एवढ्या मोठ्या गोष्टींनी व्यापलेला आहे, आणि या सबकॉन्शियस कडे दुर्लक्ष करणं हे तणावाचं एक कारण. तसं केवळ वरचा भाग, केवळ कॉन्शियस कडे लक्ष देणं आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत याच कॉन्शियस मध्ये जगत राहणं हे तणावाचं मोठं कारण आहे, व्याधींचं मोठं कारण आहे. त्यामुळे योग आपल्याला सांगतो आहे, थोडं खाली उतरायला सुरुवात करा, थोडं आत उतरायला सुरुवात करा, थोडं स्वतःकडे पाहायला सुरुवात करा. कॉन्शियसनेस आणि सबकॉन्शियसनेस मिळून आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तित्व बनतं. या व्यक्तित्वामध्ये थोडं ट्रान्सफॉर्मेशन जर येऊ शकलं, त्याला योगाचा स्पर्श झाला, तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती, काहीतरी उत्क्रांती होणं शक्य आहे. व्हॉट एव्हर वी प्लांट इन आवर सबकॉन्शियस and nourish with repetitions and emotion will one day become a reality. आज जर माझ्या मनात तणाची भावना असेल, आज जर माझ्या मनात दुःखाची भावना असेल, आज माझ्या मनात आनंदाची भावना असेल, आज माझ्याकडे भरपूर पैसा असेल, आज माझ्याकडे सगळी सुख असतील, याचं कारण आहे
पूर्व काळामध्ये, भूतकाळामध्ये, माझ्या पास्ट मध्ये मी चांगलं काहीतरी प्लांट केलेलं आहे, किंवा तणाव असेल तर काहीतरी विपरीत प्लांट केलेलं आहे. वैसा ही फल पाओगे जैसा बीज तुम बोगे, असा सर्वसाधारण एक नियम आपल्याला माहिती असतो. आणि मग मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट इज टू नो अँड टू इम्प्लिमेंट व्हॉट टू प्लांट. नेमकं बीज कशाचं पेरायचं याचं योग्य ज्ञान असणं, याला आपण म्हणायचं मॅनेजमेंट. योग विचारांचं आणि मनाचं मॅनेजमेंट करायला शिकवतो आहे. मग आता विचार मॅनेज करायचे असतील, मन मॅनेज करायचे असतील, तर प्रश्न येतो मनाचा. हा कुठे आहे मनाचा भाग, हाही समजून घेतला पाहिजे. काय होतं, आपण असतो कॉन्शियस मनाशी संबंधित. सबकॉन्शियस माइंड आपण पाहतच नाही, ना आपलं पाहतो ना इतरांचं पाहतो. वी इझिली गेट अट्रॅक्टेड बाय कॉन्शियस लुक ऑफ अदर्स. बाहेर आपण पाहतो, अरे समोरची व्यक्ती तर आनंदी आहे, त्यांना तर कुठलं दुःख झालेलं नाही, ते तर तणावामध्ये नाहीत, मला का असा प्रकारचा तणाव आहे? मग काय करतो आपण? आपण पांघरून घालतो कसलं तरी, मुखवटा धारण करतो, अँड वी ऑलवेज ट्राय टू अट्रॅक्ट पीपल बाय कॉन्शियस लुक ऑफ अवर सेल्फ. जे आपण दाखवतो असे नसतोच मुळात, आणि जसं बाहेर दिसत असतं तेही नसतं. वी आर ऑलवेज बिहाइंड आउटर लुक which can be easily imitated. आपण अनुकरण करतो की हसत राहतो, एक मुखवटा धारण करतो, but inner one must be learned and realized. खूप महत्वाचा विषय, महत्वाच्या विषयाकडे मला तुम्हाला आणायचं आहे. आपली सगळी माध्यमं आहेत, आपल्या आसपासचं सगळं विश्व आहे, याच्यामध्ये आपण एक मुखवटा, एक मेकअप घेऊन चाललेलो आहोत. हा मेकअप जर उतरला तर आपलं योग्य वस्तुनिष्ठ जे रूप आहे ते समोर यायला सुरुवात होते. काय मेकअप म्हणजे? टू शो व्हॉट इज ऍक्च्युअली नॉट अँड टू हाईड व्हॉट इज. साधा विषय म्हणजे लपवा छपवी आणि दाखवा दाखवी, याच्यामध्ये आपलं सगळं जीवन सरून जातं आणि तणाव यायला सुरुवात होते. मग आपलं व्यक्तित्व इथे बघडतं. पर्सनॅलिटी इज नेव्हर फेक, इट इज ऑल टाइम व्हॉट इट इज. आपण कसे आहोत हे आपल्याला माहिती आहे. आणि कुठे असतं हे सगळं? हे असतं सबकॉन्शियस मध्ये. म्हणून ती स्लाइड मुद्दाम आपल्याला दाखवली. मग सबकॉन्शियस सुधारलं तर ताण जाऊ शकतो का? सबकॉन्शियस सुधारलं, नरिश झालं तर आपल्यामध्ये काही उत्क्रांतीचे बदल, उत्क्रांतीची बीज ही पेरली जाऊ शकतात का, हे आपल्याला पाहायचं. विषय फिलॉसॉफिकल आत्ता मांडतो आहे, आणि पुढच्या भागात मी आता येतो आहे प्रॉपर आपल्या शरीराकडे. गीतेमध्ये कल्पना आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. त्याच पद्धतीने एक मॅनेजमेंट ट्री मी तुम्हाला दाखवतोय की ज्याची मुळं सुद्धा आहेत खोलवर गेलेली, आणि मोठा वृक्ष विकसित झालेला आहे. आपल्याला दिसतो तो मोठा झालेला वृक्ष, पण बघावं लागतं कोणी ज्यांनी स्वतःला मोठं करून घेतलं, ज्यांनी स्वतःला उत्क्रांत करून घेतलं, त्यांनी नरिशमेंट कशाची केली होती, त्यांनी पेरलं काय होतं की ज्यामुळे आज आपल्याला आदर्श वाटावं किंवा आपण आकर्षित व्हावं अशा प्रकारचा मोठा वृक्ष तयार झालेला आहे. काय काय आहे बरं ते आपण पाहूया. काय दिसतं आपल्याला बाहेर? आपल्याला बाहेरून दिसतं एक उत्तम हेअरस्टाईल, एक स्किन कलर, जनरल अपीअरन्स, कपडे लत्ता व्यवस्थित, कम्युनिकेशन स्किल, भाषांवरती प्रभुत्व आणि बॉडी लँग्वेज, हे सगळं दिसतं बाहेरून. आणि आपल्याला वाटतं अरे हे तर अतिशय उत्तम दर्जाचे, आर्थिक उत्तम दर्जामध्ये जगतात, आनंदी जीवन जगतात. पण खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय महत्वाचं आहे, काय पाहायला पाहिजे की वृक्ष दिसतो आहे, आपण जरा मुळात जाऊन पाहू. समोर जर व्यक्ती असेल, खरोखरीच मोठी असेल, त्यांनी काय केलेलं आहे? डेडिकेशननी काही कामं केलेली आहेत. नॉलेज, ज्ञान, विद्वत्ता पुष्कळ आहे, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा आहे, सरेंडरन्स आहे, त्याच्याबरोबर भरपूर अभ्यास, साधना, उपासना, तप, मेहनत, समर्पण, त्याग, जे जे दिसतं आहे हे सगळं केल्यानंतरच सबकॉन्शियस पुष्ट होतं. अर्थात या सगळ्या गोष्टींचं जेव्हा बीज पेरलं जाईल तेव्हाच आनंदाचा, तणावमुक्तीचा, आरोग्याचा वृक्ष हा फोफावतो चांगला उंच उंच. मला वाटतं विषय लक्षात येत असेल. मग आता सबकॉन्शियस मध्ये जायचं कसं आणि बीज पेरायचं कसं, हा महत्वाचा विषय आहे. नरिशमेंट ऑफ सबकॉन्शियस, दॅट इज रूट्स, इज नॉट पॉसिबल विदाउट योग, असं मला म्हणायचं आहे. मग योग एक औषधी म्हणून कसं काम करेल?
फर्टिलायझर म्हणून कसं काम करेल, नरिशमेंट कसं उत्तम होईल हे पाहायचं. जेव्हा मी योग म्हणतो आहे तेव्हा शरीर मन बुद्धी आत्मा सर्व पातळींवरच्या मॅनेजमेंटसाठी, तणावमुक्तीसाठी वैद्यक योगाचीच कास आम्ही नेहमी धरत आलेलो आहोत. योग ट्रॅडिशनल आहे जो सगळ्यांना माहिती आहे, पण या योगाचं एक उत्क्रांत स्वरूप म्हणजे वैद्यक योग अर्थात मेडिकल योग, की ज्याला शरीरशास्त्राचा मोठा आधार आहे. शरीर कसं काम करतं, अॅनाटॉमी फिजिओलॉजी कशी आहे, हृदयाचे कप्पे कसे, हृदय काम कसं करतं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच समोरच्या विद्यार्थ्याच्या शरीराला हात लावला जातो, त्याला योग शिकवण्यासाठी. का? कारण आपले ग्रंथ असं सांगतात की ज्याला शरीरशास्त्राचं ज्ञान आहे त्यांनीच योग शिकवावा, पण आपल्या समाजामध्ये हे फारसं कोणाला कळत नाही. छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस करून गल्लीबोळात आपल्याला योगाचे क्लासेस उघडलेले दिसतात. त्यांना जाऊन विचारावं की हा मानेचा एक्सरे आहे माझा, याच्यामध्ये काय झालंय सांगा बघू. सांगता येत नाही. पण मानेसाठी योग देतोस का? हो, ताबडतोब ही 4 आसनं करा, तुमची मानदुखी बरी होईल, तुमची कंबरदुखी बरी होईल, तुमच्या डायबिटीससाठी हे चांगलं आहे, तुमच्या वजनासाठी हे चांगलं आहे. कोलेस्टेरॉल निर्माण कुठे होत आहे, डायबिटीस उगम कुठे पावतो, स्वादुपिंडाचं काम कसं चालतं, इन्शुलिन म्हणजे काय, काहीही माहिती नसताना योग शिकवणारे पुष्कळ माणसं जगामध्ये आहेत. मला ते अपेक्षित नाही. मी केवळ वैद्यक योगाचा, मेडिकल योगाचा पुरस्कार करतो. त्यामुळे पुढचं सगळं ज्ञान हे वैद्यक शास्त्राशी संबंधित आहे. आपल्यामधलं सौंदर्य असो, आपल्यामधलं वेल मॅनेज्ड व्यक्तित्व असो, हे कशातून निर्माण होतं तर आरोग्यातून निर्माण होतं. शरीर मन बुद्धी चेतना सर्व स्तरांवरच्या ऍब्सोल्यूट हेल्थ मधनं हे निर्माण होतं. त्याच्याकडे आपल्याला आता पाहायला सुरुवात करायची. आसन प्राणायाम याविषयी मी थोडं आपल्याला सांगेन, त्याआधी एक विषय क्लिअर करावा लागेल. आसन प्राणायाम हा जो अभ्यास आहे तो आपल्या टॉर्सो साठी निर्माण झालेला आहे. आता मी विषयाच्या गाभ्यामध्ये तुम्हाला घेऊन जातो आहे. टॉर्सो याचा अर्थ धड, याचा अर्थ आपल्या मानेपासून ते आपल्या ओटीपोटापर्यंतचा सर्व भाग आणि त्यामध्ये असलेले सगळे महत्वाचे अवयव. इथे मेख आहे माझ्या विषयाची, त्यामुळे ताण काढायचा असेल तर आपल्या धडाकडे केंद्रित व्हावं लागेल. हे या स्लाइड मधून मला सांगायचे, तिथून पुढे आपल्याला याच पद्धतीने विषय पाहायचा. आता आपल्याला कोणी सांगतं की व्यायाम सुरू करा, आपण म्हणतो ठीक आहे, उद्यापासून मी आता नवीन शूज घेतो आणि चालायला सुरुवात करतो. किंबहुना आपल्यामधले बरेच लोक हे चालण्याचा व्यायाम नियमित करत सुद्धा असतील. आता मला प्रश्न उत्तर नाही करता येणार तुम्हाला, पण मनातल्या मनात उत्तर द्या की निसर्गाने आपल्या शरीरातले कुठले अवयव हातात किंवा पायात दिलेले आहेत? कुठले महत्वाचे अवयव हे पायामध्ये आहेत बरं? एक प्रश्न झाला. दुसरा, हृदयरोग बरा होण्यासाठी जर चालायला सांगितलेलं असेल तर हृदय पायात आहे का? डायबिटीस जो प्रॉब्लेम आपल्याला होतो, जो व्याधी आपल्याला होतो, त्यासाठी जबाबदार अवयव कुठला? तो आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड कुठे आहे? ते आहे आपल्या पोटामध्ये मध्यभागी. वजन वाढीसाठी, कोलेस्ट्रॉल साठी जबाबदार अवयव कुठला? तो आहे लिव्हर. तो आहे आपल्या उजव्या बाजूला आपल्या पोटामध्ये. त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. आपल्याला थायरॉइड होत असतं, आपल्याला श्वासाचे त्रास होत असतात, आपल्याला कॉन्स्टिपेशन होत असतं, पोट साफ होत नाही, पचनाचे वेगवेगळ्या व्याधी होत असतात. या व्याधींशी संबंधित अवयव पायामध्ये आहेत का? जर नसतील तर पाय हलवून संपूर्ण शरीराचा व्यायाम कसा बरं होईल? माझं ऐकावं तुम्ही असं माझं म्हणणं नाही, पण विचार जरूर करावा, लॉजिक जरूर वापरावं की का आपण असं करतो आहोत. जर 45 मिनिटं चालल्यामुळे माझं हृदय बरं होणार असेल तर गोळ्या का बरं घ्यायच्या? तर ऑपरेशन का बरं करायची? एका बाजूला चालणं चालू आहे, आपल्यातले बरेच रोज करत असणार आहेत की 45 मिनिटं 1 तास मी चालतो आणि नंतर काय करतो, घरी जाऊन आधी डायबिटीसची गोळी घेतो आणि त्याच्यानंतर नाश्ता करतो. मग चालत असाल एवढे तर तुम्हाला गोळी घ्यायची काय आवश्यकता? कोलेस्ट्रॉलची गोळी मी घेतो, रोज घेतो, डॉक्टरांनी आयुष्यभर घ्यायला सांगितले आणि म्हणाले चाला सुद्धा. मग चालत असाल तर गोळी कशासाठी? गोळी असेल तर चालावं कशासाठी?
रिपोर्ट्स तसेच येत आहेत. आज करा, 2 महिन्यांनी करा, महिन्याभरानी करा, 6 महिन्यांनी, वर्षांनी करा, पण रिपोर्ट्स सेम. चालणं चालू आहे, गोळ्या नियमित चालू आहेत, पण डायबिटीस बरा होण्याचं नाव नाही, थायरॉइड बरा होत नाही, हृदयरोग बरा होत नाही, बीपीची गोळी मी आयुष्यभर घेतो आहे. कुठेतरी कॉन्फ्लिक्ट आहे, कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे. हे लक्षात घेणं खूप जास्त आवश्यक आहे. लक्षात असं घ्यायला हवं, जर 45 मिनिटं 1 तास पाय हलवून जर व्यायाम होणार असेल, तर 45 मिनिटं 1 तास मी हात हलवतो, त्याने सुद्धा व्यायाम होईल, त्याने सुद्धा माझी शुगर नियंत्रणात येईल, त्याने सुद्धा माझं पोट साफ व्हायला लागेल. पण असं होईल का? तुम्ही हसाल या विषयावरती, पण असे होणे नाही. कारण निसर्गाने सगळे महत्वाचे अवयव आपल्याला दिलेले आहेत धडामध्ये. जोपर्यंत धड हलत नाही, जोपर्यंत धडाचे व्यायाम होत नाही, जोपर्यंत हृदयामध्ये जे कप्पे आहेत ते उघडत नाही, जोपर्यंत छाती एक्सपांड होत नाही, जोपर्यंत ब्रीदिंग डीप होत नाही, जोपर्यंत लंग्सचे शेवटचे कप्पे उघडत नाहीत, जोपर्यंत माझ्या लिव्हरला मी पीळ देत नाही, जोपर्यंत माझ्या स्टमकचं स्ट्रेचिंग मी करत नाही, जोपर्यंत माझ्या आतड्यांची घुसळण करण्यासाठी मी माझ्या पोटामध्ये ट्विस्टिंग करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य येणे नाही. जोपर्यंत आपण पाय हलवणार आहोत, जोपर्यंत आपण चालणार आहोत, तोपर्यंत आपल्याला केवळ औषधीच घ्याव्या लागणार. आणि काही दिवसांनी या औषधींमध्ये भर पडणार. कशाची? पेन किलरची भर पडणार. कशासाठी? मी तुम्हाला सांगतो, 20-22 हजार रुग्णांचा अभ्यास करून सांगतो, 20-22 नव्हे, 20-22 हजार रुग्णांचा माझा अभ्यास अनुभव गेल्या 15 वर्षाचा मला असं सांगतो की जे लोक सकाळ संध्याकाळ अर्धा तास 1 तास, अर्धा तास 1 तास चालत आहेत, काही दिवसांनी हेच पेशंट ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघेदुखीचे पेशंट होऊन माझ्याकडे आलेले आहेत. डायबिटीस बरा झाला का? नाही. कोलेस्ट्रॉल बरं झालं का? नाही. वजन फार फार तर 1-2 किलो कमी झालं, पण गुडघे मात्र गाळात गेले. कारण आपल्याकडे डांबरी सडका आहेत. लोक म्हणतात अहो पूर्वीचे लोक चालत होते ना, पण पूर्वीचे लोक मातीच्या सडकांवर चालायचे, डांबरी सडकांवर नव्हे. बूट घालून चालायचे नाही, खास कोल्हापुरी प्रकारच्या चपरा असायच्या की ज्याला अंगठे असायचे, पकडता यायचं, मर्मबिंदू दाबले जायचे, आणि तूप खायचे भरपूर, दूध प्यायचे गाईचं धारोष्ण, आणि मग चालायचे. आज आपण डांबरी सडकांवर जेव्हा चालतो तेव्हा प्रत्येक पावला गणिक आपल्याला इक्वल अपोजिट रेजिस्टन्स येतो, आणि तो सगळ्यात पहिले आदळतो आपल्या गुडघ्यांवरती, आणि गुडघे झिजतात, गुडघ्यांमध्ये पाणी निर्माण होतं, गॅप तयार होते किंवा गॅप कमी होते, कॅप्सूल सुचते, आणि बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स पुढे वाढत राहतात. आम्ही MRI बघतो गुडघ्यांचे, आम्ही एक्सरेज बघतो गुडघ्यांचे. एक्सरे लावता क्षणीच मी त्याला पहिला प्रश्न विचारतो की बाबा चालतोस का 45 मिनिटं, अर्धा तास, 1 तास? हो चालतो ना, डॉक्टरांनी मला चालायला सांगितलंय. एवढं मला कळत नाही की मी एवढं तासभर चालतोय रोज, तरी मला गुडघेदुखी का? शेवटी कपाळाला हात लावायची वेळ येते. अरे एवढा चालतोयस ना, त्याच्यामुळेच तुला गुडघेदुखी झाली. हा विषय समजत नाही. मला माहितीये तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं ऑब्जेक्शन असणार. काय कारण? एवढे मोठे डॉक्टर सांगतात ना, तुम्ही काय कोण शाणे लागून गेलात? मला मान्य आहे, अनुभव बोलतो. तुम्ही जरूर अनुभव घ्या, अनुभवातून जे खरं वाटेल त्याचा स्वीकार करा. नाहीतर बूट तुमचे आहेत, पाय तुमचे आहेत, रस्ता तर तुमचाच आहे. हवं तेवढं चालून पहा, एक ना एक दिवस गुडघेदुखी होऊ नये, पण होणार. शुगर बरी होत नाही, झाली तर उत्तम आहे, पण होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग सांगायचा विषय मतितार्थ असा की चालणे हा व्यायाम नसून धडाचा व्यायाम हा योग्य व्यायाम आहे. मग चालूच नाही का? जरूर चालावं, 1 किलोमीटर चालावं, फेरफटका मारून यावा, शतपावली करावी, थोडंसं अंग मोकळं होतं जरा चालल्यामुळे, थोडंसं बसून बसून जे काही आपल्याला लिथार्जी आली ती सगळी जाते. 10, 15, 20 मिनिटं चालून आलो सकाळ संध्याकाळ फार फार तर एवढं पुरे आपल्याला. पण अति चालण्यामुळे गुडघे बिघडणं आणि धड तसंच राहणं, आणि त्याच्यामुळे व्याधी आयुष्यभर सहन करणं हेच करावं लागतं. थोडा नाही, 20-22 हजार रुग्णांचा अनुभव घेऊन मी आपल्या समोर हा विषय मांडतो आहे. मग महत्वाचं काय आहे? महत्वाचं आहे धड, टॉर्सो.
which contain those vital organs which gives shape to your personality. इथं व्यक्तित्व आकाराला येतं. इथं व्यक्तित्वाचं मॅनेजमेंट आपल्याला सुंदरपैकी जमून जातं. का जमून जातं? बघा पुढची स्लाइड. व्हायटल ऑर्गन्स कुठले? शरीरामध्ये असलेले महत्वाचे ऑर्गन्स कुठले बरं? हृदय आपल्याला माहिती आहे, लंग्स 2 फुफ्फुस आहेत, लिव्हर यकृत आहे महत्वाचं, गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशय आहे, स्प्लीन म्हणजे प्लीहा आहे, किडनीज म्हणजे मूत्रपिंड, इंटेस्टाईन म्हणजे आतडी. असे महत्वाचे ऑर्गन्स आपल्या धडामध्ये आहेत. या सगळ्यांना बाजूला ठेवायचं आणि केवळ पाय हलवत बसायचे, यातून व्यायाम होणार नाही. हृदयापासून ते आतड्यांपर्यंत प्रत्येक अवयवाचा योग्य व्यायाम, योग्य हालचाल म्हणजे आपला खरा व्यायाम आणि आपलं खरं आरोग्य. का बरं करायचं हे सगळं? आता अजून नेमकं कोअर मध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय. आपल्या सगळ्यांना या अवयवांचं काम माहिती आहे. माहिती आहे ना? हृदय काय करतं? रक्ताभिसरण. फुफ्फुस काय करतात? श्वासोच्छवास. आतडी काय करतात? अन्न पुढे ढकलण्याचं कार्य. पण या सगळ्या अवयवांना एक मेंटल किंवा मायक्रो कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आहे, मनोभाव सुद्धा आहे. तो मॅटर करतो आणि तिथे तणाव निर्माण होतो आणि तिथूनच तणाव जातो सुद्धा. तिथेच विचार येतात, तिथेच आचार सुद्धा होतात आणि तिथूनच संस्कार होतात आपल्यावरती. पहिल्या दिवशी पहिल्या स्लाइड मध्ये मांडलेला मुद्दा. आता पहा, एक एक अवयवाविषयी झटझट सांगतो आणि त्याचे मनोभाव आपल्याला सांगतो. मला सांगा, आपल्यापैकी कोणी प्रपोज केला असेल? प्रपोज केला असेल? नसेल, चित्रपटांमध्ये निश्चित पाहिलेलं असेल. प्रपोज करताना एक तरी व्यक्ती मला सांगा की पोटावर हात ठेवून प्रपोज करते का स्वतःच्या? का किडनीजवर हात ठेवून प्रपोज करते? का गुडघ्यावर हात ठेवून प्रपोज करते? साधा विचार आहे, कॉमन सेन्स आहे. अशा व्यक्तीचा हात जो आहे तो सहज हृदयावर जातो का? रक्ताभिसरणाचा आणि प्रपोज करण्याचा, प्रेमाचा काही संबंध आहे? वस्तुतः आहे. कसा आहे बघा. प्रेम असो, वात्सल्य असो, करुणा असो, भूतदया, सहिष्णुता, माफ करून टाकणं असो, उदारता, विशालता आणि भक्ती, या सगळ्या गोष्टी आपल्या या हृदयामध्ये आहेत. रक्ताभिसरण बरोबर आहे, वेगवेगळ्या रक्तवाहिन्या अगदी बरोबर आहे, कोरोनरी आर्टरीज, त्यामध्ये होणारे ब्लॉक सगळं बरोबर आहे, वेगवेगळ्या सगळ्या झडपा बरोबर आहे. हे सगळं झालं मेडिकल सायन्स. एक आहे मनाचं शास्त्र, एक आहे योगाचं शास्त्र. त्या योगाच्या शास्त्रामध्ये, ऊर्जेच्या शास्त्रामध्ये, एनर्जी सायन्स मध्ये हृदय हा प्रेम वात्सल्याचा, करुणेचा ऑर्गन आहे. जेव्हा आपल्याला प्रेम कमी मिळतंय तेव्हा हृदय बिघडणार आहे. जेव्हा मनामध्ये इतरांविषयी माफ करण्याची भावना येत नाही, समजून घ्यावं की माझं हृदय व्याधीग्रस्त आहे. माझ्या हृदयामध्ये जेव्हा जातीपाती येतात, माझ्या हृदयामध्ये हा माझा, हा परक्याचा, माझ्याच व्यक्तीवर फक्त मी प्रेम करणार आणि मी स्वार्थी बनणार, असा विषय जेव्हा येतो तेव्हा आपलं हृदय ब्लॉकेजेसनी परिपूर्ण असतं, समजायला हरकत नाही. आणि जेव्हा विशाल हृदय, अवघे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, हे केवळ उत्तम हृदयामध्ये शक्य होतं. हार्टचं आरोग्य उत्तम असेल तर प्रेमापासून ते भक्तीपर्यंत मूर्ती होतो. आपल्याला वात्सल्य मिळतं, करुणा, भूतदया, सहिष्णुता आपल्याला मिळायला सुरुवात होते. आपल्याला माफ करून टाकतात लोक, किंवा आपण मनातून सगळ्यांना माफ करून टाकतो. उदारता आपोआप येते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्यामध्ये ताण हा विषय येत नाही. आपण तणाव युक्त होत नाही, हसत राहतो, मोकळे राहतो, आनंदात राहतो. हळूहळू मला वाटते लक्षात यायला लागलं असेल. दुसरा अवयव पहा, अजून क्लिअर होईल. लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत. कुठल्याही कारणाशिवाय आनंदी राहायचं असेल, उत्साही राहायचं असेल, प्रसन्न राहायचं असेल, टोकाचं सकारात्मक राहायचं असेल तर लंग्स मजबूत हवेत.
लंग्स जर मजबूत नसतील, आपण जर प्रदूषण भरलेलं असेल त्याच्यामध्ये, आपण जर स्मोकिंग करत असू भरपूर, आपण प्राणायाम करत नसू, तर आपली फुफ्फुस ही रोगास पात्र होतातच. कफ त्याच्यामध्ये साठतोच, त्याच्यामध्ये अस्थमा होतोच आपल्याला. कोरोना शिरला शरीरामध्ये की लंग्स मध्ये तो कॉम्प्लिकेशन करणारच आहे. पण चेस्ट जेव्हा एक्सपांड होते योगाभ्यास करून, प्राणायाम करून, जेव्हा लंग्स फुफ्फुस मोकळी होतात, तेव्हा आपोआपच आनंद यायला लागतो. त्या आनंदाला कुठलं कारण आहे? कुठलंही कारण नसेल तरीही मी आनंदात आहे. रात्री झोपेपर्यंत माझा उत्साह टिकून आहे. कोणीही काही करो, मी सकारात्मक आहे. वातावरणात कसंही बदल बिघाड होवो, कोरोना येवो किंवा कुठलीही साथ येवो, मी सकारात्मक आहे, कारण मला आजवर काही झालेलं नाही, माझ्या घरातल्या कुणालाही काही झालेलं नाही, आणि झालं तरी रिकव्हरी रेट खूप चांगला आहे हे सगळे डॉक्टर सांगतात. हार्डली 1-2-3% लोक फक्त मृत होत आहेत. 80% लोकांना तर सिम्पटमच नाही. तर मी ताण घ्यायचं कारण काय? मी सकारात्मक असलं पाहिजे. नसेल तर आजपासून फुफ्फुसांवरती कार्य सुरू करतो, भरपूर प्राणायाम सुरू करतो, योग्य व्यक्तीकडून शिकून घेतो, सातत्याने काम करून फुफ्फुसांमधली मजबूती निर्माण करून तणावमुक्त होतो. असं आज इथे आपण आता ताबडतोब ठरवलं पाहिजे. श्वास घेणे सोडणे हा झाला मॉडर्न मेडिसिनचा विषय, पण आनंद, उत्साह, खेळाडू वृत्ती, सकारात्मकता हा आहे एनर्जी लेवलचा विषय. लंग्सना, फुफ्फुसांना ऊर्जा पातळीवर सुद्धा अस्तित्व आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता बघा, ज्या व्यक्तीचं लिव्हर खराब होतं ना, अशा व्यक्तीच्या मनामध्ये उदासी यायला सुरुवात होते. पण शिवछत्रपतींचे मावळे पाहिले आपण, सैन्य जे पाहिलं लढणारं चीनच्या सीमारेषेवरती, अशा व्यक्तींमध्ये पराक्रम, शौर्य, धाडस, हिंमत, खंबीरपणा, झरब वाटेल अशा प्रकारचं बोलणं, व्यक्तिमत्व, धाक, आणि महत्वाची म्हणजे निर्णय क्षमता असते. त्यासाठी लिव्हर महत्वाचं आहे. 500 प्रकारचे वेगवेगळे स्त्राव लिव्हर निर्माण करतं आणि रक्तामध्ये सोडतं. हे स्त्राव म्हणजे अग्नी आहे, अग्नितत्वाचा अवयव आहे लिव्हर म्हणजे. अग्नी जर उत्तम असेल शरीरामध्ये, लिव्हर जर उत्तम काम करत असेल, मनुष्य पराक्रमी होतो, मनुष्य धाडसी होतो, मनुष्याचे पाय लटपटत नाहीत किरकोळ गोष्टीमुळे, खंबीर राहतो, हिंमत त्याच्यामध्ये सदोदित असते, काहीही होवो मी मजबूत आहे. अशा प्रकारचा आत्मविश्वास, अशा प्रकारचं व्यक्तित्व मनुष्याला प्राप्त करून देणारा लिव्हर हा महत्वाचा अवयव आहे. मॉडर्न मेडिसिनसाठी तो फक्त अन्नपचनाचा अवयव आहे किंवा कोलेस्टेरॉलचा अवयव आहे. पण एनर्जीचा विचार करता लिव्हर मध्ये पराक्रम पुरुषार्थ भरलेला आहे. लिव्हर उत्तम ठेवायचं असेल तर लिव्हरचा व्यायाम केला पाहिजे, पोटाचा व्यायाम केला पाहिजे, लिव्हरला पीळ दिलं पाहिजे, भरपूर शेकडो वेळा श्वास घेऊन सोडले गेले, पोटाची हालचाल झाली, कपालभाती सारखी प्रक्रिया झाली, तर लिव्हर तुमचं उत्तम काम करू लागेल आणि खंबीरपणा येईल. पाय कापणार नाहीत, अस्वस्थपणा येणार नाही. लिव्हर मजबूत, तो व्यक्ती पराक्रमीच, हे होणारच होणार. आणि मग लिव्हरला काही सिरोसिस असेल किंवा जॉन्डिस असेल किंवा काय समजा ड्रिंक्स घेऊन खराब झालेला असेल, तर ते तर दुरुस्त होणार आहेच. त्याबरोबरीने योगाभ्यास करता करता, धडाचा व्यायाम करता करता हे सगळे गुण पराक्रमापासून निर्णय क्षमतेपर्यंत आपल्यामध्ये बाणवल्यापासून राहणार. हे गुण धारण केले जातील. लिव्हरची ऊर्जा तशीच आहे. गॉल ब्लॅडर सुद्धा, पित्ताशय सुद्धा महत्वाचा भाग आहे. प्रसंगावधान असणं किंवा प्रेझेन्स ऑफ माइंड असणं, योग्य वेळी योग्य ते करता येणं, हजरजबाबीपणा, उत्तम वक्तृत्व, कर्तृत्व जबरदस्त, फटाफट काम करून मोकळं होणं. उगीच सगळं काम पेंडिंग आहे, बरंच आहे, निवांत आहे, लॉकडाऊन संपल्यानंतर बघू, आरामात करू, नाही नाही नाही. ज्याचं गॉल ब्लॅडर उत्तम काम करतोय तो लॉकडाऊन मध्ये सुद्धा उत्पन्नाची साधनं शोधून काढतो, तो लॉकडाऊन मध्ये सुद्धा संपर्कात असतो लोकांच्या, आणि लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्याच्या उत्पन्नामध्ये फरक पडलेला नसतो. गॉल ब्लॅडरचं काम उत्तम चालू असेल, व्यक्ती प्रचंड आशावादी असते, व्यक्ती नकारात्मक होतच नाही. अशा व्यक्तीला शिस्त लागते, टापटीप लागते, आणि निर्णय घेतले ना इम्प्लिमेंटेशन तत्काळ करावं, अशा प्रकारचं व्यक्तित्व गॉल ब्लॅडर मधून घडतं. मॉडर्न मेडिसिनच्या दृष्टीने गॉल ब्लॅडर हा पित्ताशयाचे खडे निर्माण झाले की काढून फेकून देण्याचा अवयव आहे. मी त्याबद्दल बोलतच नाही. बरेचदा आवश्यक ठरते सर्जरी, पण बरेचदा नसते सुद्धा, कारण हजरजबाबीपणा येणार कुठून, नीटनेटकेपणा, इम्प्लिमेंटेशन, टापटीप येणार कुठून जर व्यक्तीच्या शरीरात गॉल ब्लॅडर नसेल तर.
गॉल बॅडरचे शेकडो पेशंट मी असे पाहिलेले आहेत की पित्ताशयात खडे झालेत, पित्ताशय काढून टाकलेला आहे आणि व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. व्यक्ती अस्तव्यस्त झाली शरीर मनाने, तणावग्रस्त झालेली आहे. असे पेशंट मी पाहिले की गॉल बॅडर काढून टाकल्यानंतर 2 ते 3 महिन्यांच्या अवधीमध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे. 1000 वेळा सांगत होतो काढू नका. गॉल बॅडरला एनर्जी दृष्टीने खूप महत्व आहे, योगाच्या दृष्टीने खूप महत्व आहे, ते काढलं नाही पाहिजे. काही हर्बल मेडिसिन्सची प्रॅक्टिस आम्ही करत असतो. वनस्पतींच्या मदतीने सुद्धा खडे वितळू शकतात, पोटाच्या योग्य हालचालीने सुद्धा खडे वितळू शकतात. काही विशिष्ट पॉइंट्स आहेत हातावरती, मर्मबिंदू, त्याची प्रॅक्टिस आम्ही करतो, त्याच्या मदतीने खडे जाऊ शकतात. पण खडे झाले म्हणून पित्ताशय काढून टाकले की हे सगळे गुणांना तुम्ही मुकाल आणि तणावयुक्त व्हा. त्यामुळे सावध असलं पाहिजे. गॉल बॅडरला खूप नितांत महत्व आहे. पुढचा अवयव आहे स्प्लीन म्हणजे प्लीहा. कितीही व्यवसाय बुडालेला असू देत, कितीही सरकारने काहीही चुकीचे निर्णय घेतलेले असू देत, जिम्मेदार मैं ही हूं, अपने गिरेबान में झाक के देखता हूं, ह्या 2 वाक्यांचं उच्चारण जी व्यक्ती करत असेल तर स्प्लीन चांगली आहे असं ओळखायचं. भले सरकारने काहीही निर्णय घेऊत, पण उमेद सोडणार नाही, जिद्द सोडणार नाही, आशावादी राहणार, स्पष्टता असणार विचार आचारमध्ये, भरपूर मेहनत करणार आणि जरी सगळा व्यवसाय बुडला तरी पुन्हा उभारणार, फिनिक्स पक्षासारखं राखेतून पुन्हा मी जन्म घेणार, अशा प्रकारचा जबरदस्त आशावाद स्प्लीन उत्तम असलेल्या व्यक्तीच्याच शरीर मनामध्ये साधतो, याचाही मी अनुभव घेतलेला आहे. स्प्लिनोमेगाली होत असते, स्प्लीन वाढते, सूज येते, डॉक्टर म्हणतात काढून टाका. का? त्यांच्या दृष्टीने स्प्लीन म्हणजे केवळ लाल पेशी निर्माण होणारी जागा आहे, पण सृजनाची जागा आहे. एनर्जी दृष्ट्या तिथे सृजन होतं, तिथे नवीन नवीन स्फूर्त आणि स्प्लीनमुळे आपल्याला उभारी घेण्याचं बळ लाभतं. हे मॉडर्न मेडिसिनना सुचणार नाही, त्यांची दिशा तीच नाहीच, पण योगाची दिशा मात्र ही आहे. योग ऊर्जेच्या पातळीवर विचार करतं, त्यामुळे आपली स्प्लीन जपली पाहिजे. काय करावं लागेल? योग, आसन, प्राणायाम अभ्यास, वैद्यकीय धर्तीवर काम करावं लागेल. स्वभावामध्ये बदल होईल, व्हायलाच पाहिजे. स्वभावामधला बदल, मुख्य बदल आजच्या घडीला काय आहे? तणाव मुक्ती होणे. आणि ह्या स्प्लीन कडे इम्युन सिस्टीम उत्तम व्हावी यासाठी महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. आणि आज आपल्याला या स्प्लीनची, इम्युनिटीची नितांत गरज आहे. स्प्लीन वरती काम करायचं याचा अर्थच पुन्हा चांगलं श्वसन, चांगली मेहनत फुफ्फुसांवरती, पोटाला पीळ देणे, पोटाचे व्यायाम करणे, योगाभ्यास, पुढे वाका, मागे वाका, पीळ द्या, या सगळ्यातून स्प्लीन स्वस्थ होईल, उत्तम लाल पेशींची निर्मिती होईल, रक्तातल्या घटकांची उत्तम निर्मिती होईल आणि तुमची इम्युनिटी चांगली राहील. त्याच बरोबरीने तणाव मुक्त तुम्ही राहू शकता. किडनी आत्मविश्वास देतात. केवळ मूत्र निर्माण करणे, फिल्टर करणे हे किडनीचं काम आपल्याला माहिती आहे, पण आत्मविश्वास, निडरपणा, स्पष्ट वक्तेपणा, चोख वर्तन, समर्पित असणं आणि मुख्य म्हणजे निर्भयता, हे गुण किडनीज मध्ये असतात. ज्या ज्या व्यक्तींचे किडनीचे प्रॉब्लेम आहेत त्यांचा कॉन्फिडन्स मी शेकडो लोकांचा ढासळलेला पाहिलेला आहे. पूर्वी हे असे होते, एवढ्या निडरपणे काम करायचे, पण डायलिसिस सुरू झाल्यापासून भयग्रस्त झालेले आहे. स्पष्ट वक्तेपणा तर सोडाच, वाचेवर परिणाम झालेला आहे. चोख वर्तन तर सोडूनच द्या, रोजचं काम जमत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन आलेल्या लोकांमध्ये किडनीच्या पातळीवर, ऊर्जा पातळीवर बिघाड झालेला शेकडो लोकांचा मी पाहिलेला आहे. किडनीचा व्यायाम, किडनीला योग्य ते खानपान, किडनीची आणि मूत्रपिंडांची, किडनीची आणि इंटेस्टाइनची स्वच्छता होत असेल, व्यायाम होत असेल, डिटॉक्स प्रोग्राम वेगवेगळे आम्ही मुद्दाम सांगत असतो की किडनीज, लिव्हर, इंटेस्टाइन आणि फुफ्फुस स्वच्छ होऊन जावी. हे जर झालं तर चटपटीतपणा येतो आपल्याकडे, हलकेपणा येतो शरीर मनाला, विनोदी असतो आपण सतत आणि छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेत नाही, निराश होत नाही. इंटेस्टाइनचं हे महत्व आहे. पोटामध्ये जर मल साठला तर तुमच्यातला चटपटीतपणा निघून जाणार, शरीराला हलकेपणा येणार नाही, जडत्व येणार. विनोदीपणा म्हणजे हसणं तुम्ही विसरणार आणि हसला नाहीत तर तणाव आहेच आहे. म्हणून किडनीज आणि मूत्रपिंड आणि आपली इंटेस्टाइन सतत डिटॉक्स प्रोग्राम करून स्वच्छ करायला हवी.
योगिक डिटॉक्स देत असतो आम्ही, त्यासाठी हर्बल डिटॉक्स देत असतो, स्वच्छता होते, तणाव जातो. जणू काही तणाव आपण त्या मलाबरोबर साठवून ठेवलेला असतो. क्लीन झालं की ताण गेला, असा सोपा साधा विषय आहे. आपल्या शरीरातले जे बोन्स आहेत ना, ते काहीतरी करून दाखवण्याची जिद्द सांगत असतात. स्वबळावरचा विश्वास, इतरांचा विश्वास, कणखरपणा असणं. जिसके बोन्स मजबूत उसके इरादे बुलंद, असं म्हटलं जातं. बोन्स जर निघून गेलं कॅल्शियम त्यातलं, आणि त्यातली लवचिकता सुद्धा निघून गेली, तर मात्र लेचपेच व्यक्तिमत्व तयार होतो. मजबूत बोन्स करावेत, व्यायाम भरपूर करावा, चांगलं खाणं पिणं ठेवावं, दुधा तुपासारखे पदार्थ खावेत, मजबूत बोन्स ठेवावेत, आपोआप तणाव निघून जाणार आहे. साधा सरळ विषय. जसं बोन्सचं तसं मसल्सचं सुद्धा. मसल्स मध्ये लवचिकता वाढली की नम्रता, आर्जव आपोआप येतं, आणि मसल्स मध्ये स्टिफनेस वाढला तर मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, वागण्या बोलण्यात कठोरपणा यायला सुरुवात होते. लवचिकता यायची असेल तर मसल सुद्धा आपल्याला लवचिक केले पाहिजेत. त्यासाठी योगासनांचा अभ्यास आहेच. स्किनचे व्याधी असतील, हेअरच्या केसांच्या तक्रारी असतील, हे आपल्याला सुचवतंय. स्निग्धता मनातली कमी झाली, हृदयातला प्रेमळपणा कमी झाला, भावभावनांमध्ये कुठेतरी आपण तडजोड केली. पण ज्यांची स्किन उत्तम आहे, हेअर केस चांगले आहेत, ते सांगतात की ती व्यक्ती प्रेमळ आहे, स्निग्ध आहे, चांगली मित्र होऊ शकते, सेन्सिटिव्ह आहे पुरेशी, आणि मनातलं बरोबर ओळखू शकते. आणि इथे एकमेकांच्या आधाराची गरज पडते जेव्हा आपण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आहोत. त्यासाठी आपलं मन स्वच्छ असणं, बलवान असणं आणि शरीराचं आरोग्य उत्तम ठेवणं हे नितांत गरजेचं आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला जोखू शकता त्याच्या स्किन वरून आणि त्याच्या केसांवरून सुद्धा. थायरॉइड हा व्याधी केवळ गोळी घेण्यापुरता मर्यादित राहिलेला आहे. थायरॉइडची आठवण तेव्हाच येते जेव्हा गोळी सुरू करतात डॉक्टर आणि सांगतात आयुष्यभर घ्या. उत्तम व्यक्तीकरण करायचं असेल तर हे विशुद्ध नावाचं चक्र आहे, म्हणजे थायरॉइड. तिथे आपल्याला आरोग्य उत्तम असलं पाहिजे. सहजता वागण्या बोलण्यात नसेल तर व्यक्ती तणावयुक्त राहते, समजून घेता येत नाही, प्रगटीकरण करता येत नाही. अनेक कला आहेत मनामध्ये, शरीरामध्ये, पण त्या व्यक्त होत नाहीत. थायरॉइड त्याला जबाबदार आहे. असा ऊर्जा लेव्हलचा विचार या कंठापासून ते ओटीपोटापर्यंत धडाचा आपण केला, कारण या धडावर काम केलं जातं योग अभ्यासामध्ये. प्रॉपर हेल्थ ऑफ दीज ऑर्गन्स अवॉर्ड्स यू कूल नेचर. व्यक्तित्वामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं, पर्सनॅलिटी डेव्हलप होते अशा प्रकारे की तणाव येत नाहीत. इझिली आपण अगदी शांतपणे सगळ्या स्थितीचा लेखाजोखा घेऊ शकतो. म्हणून आपण रूटवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, शाखांवर नाहीत. त्यामुळे विचार करा की आपलं धड म्हणजे रूट आहे आणि आपले हात पाय म्हणजे शाखा आहेत. झाड वाढायचं असेल तर आपण शाखांना पाणी घालत नाही, आपण मुळांना पाणी घालतो, खत मुळांना घालतो, नरिशमेंट मुळांची करतो. आणि सबकॉन्शियस मध्ये उतरण्याचा मार्ग आहे योग. द वे टू रिच अप टू द रूट्स इज नथिंग बट योग. डेली अँड रेग्युलर योगिक प्रॅक्टिस अँड योगिक लाईफस्टाईल. मी म्हटलं संस्कार आहेत, विचारांचे संस्कार होतात, आचार होतात. योग नुसता करायचा नाही तर 1 तासाचा योग 23 तासांचा आचार होतो आहे हे पाहायला हवं. त्यांनी काय होईल, व्याधी तर दूर होतीलच, पण आपल्यामध्ये असलेलं, आपल्या धडामध्ये जे जे भाव आहेत, जे जे स्थान मी आता आपल्याला एनर्जी लेवलची सांगितली, त्या सगळ्या उत्तम कपॅसिटीनी बाहेर येतात. आपल्यामध्येच लपून असलेला एक अतिमानव, एक महामानव, नीतीने युक्त, मूल्यांनी युक्त असा सुपर ह्युमन आतून जागा व्हायला सुरुवात होते. कारण धडातले सगळे अवयव उत्तम काम करू लागतात. पण तुम्ही चालत राहिलात, केवळ जिम करत राहिलात, केवळ डोले शोलेंकडे तुमचं बायसेप्स बनवण्याकडे लक्ष असेल, केवळ वजन कमी व्हावं एवढंच उद्दिष्ट असेल तर हे होणे नाही. योगाची प्रॅक्टिस करायला हवी, साधना करायला हवी. 3 पातळ्यांवर, एक आहे थेरपी, दुसरी आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणून, तिसरी आहे स्ट्रेंथ म्हणून. 3ही पातळ्यांवर योगाचा उपयोग होतो. मग काय कसं करावं आपण, असं शेड्यूल आपल्याला बनवता येऊ शकतं की 15 मिनिट आपण पोश्चरच्या अभ्यासाला, म्हणजे उत्तम माझं पोश्चर कसं राहील, चालण्या बसण्याची, उठण्याची, उभं राहण्याची, वाकण्याची स्थिती उत्तम कशी असेल, यानुसार आपण योगा अभ्यास करावा, आसनांचा अभ्यास करावा. 15 मिनिट आपण ताकद वाढवणारा असा आसनांचा, व्यायामाचा अभ्यास करावा.
त्यानंतर 15 मिनिटं प्राणायामाला द्यावीत आणि नंतर 15 मिनिटं ही शवासनासाठी ध्यानासाठी द्यावीत. या सगळ्यांमधून होईल काय, धडामधले सगळे अवयव हे स्टिम्युलेट होतील. एक एक अवयव आपल्या जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार प्रगटेल, त्यानुसार काम देईल, त्यानुसार मनस्थिती पालटेल, त्यानुसार स्वभाव बदलेल आणि आपण आपोआपच तणावमुक्त होऊन जाऊ. आता फ्लेक्झिबिलिटी योग मध्ये अशा प्रकारची काही आसनं येतील की ज्यामध्ये आपण सगळ्या स्नायूंना स्ट्रेच देतो आहोत. आणि स्ट्रेच कुठे आहे, मुख्यतः हातापायांना नव्हे, स्ट्रेच आहे धडाला. धडाला जर योग्य स्ट्रेच दिला तर स्ट्रेस जातो. साधा नियम आहे. सूर्यनमस्कार हा स्ट्रेंथनिंग प्रकारचा योग आहे, ज्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हेट करायचं आहे मूळ अर्थात धड. तो जरी हातापायांचा व्यायाम दिसत असेल तरी त्या स्थितीमध्ये आपण टिकवून ठेवलं स्वतःला तर धड ऍक्टिव्हेट होतं आणि धडातले सगळे अवयव उत्तम काम करू लागतात, व्यक्तिमत्व बदलून टाकतात. वैद्यकीय धर्तीवर अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका, शीतली, उज्जाई, भ्रामरी, अग्निसार अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्यांचा अभ्यास जरूर करावा. अट एकच, वैद्यकीय धर्तीवर अभ्यास करावा. केवळ पोट आत बाहेर घेणं म्हणजे प्राणायाम नव्हे, केवळ नाक मुठीत धरून बसणं म्हणजे प्राणायाम नव्हे. खरोखरीच तणाव काढायचा असेल तर शरीरातले ब्रीदिंग मसल्स कुठले आहेत, शरीरामध्ये ब्रीदिंग कंट्रोल कसा होतो ब्रेन मधनं, फुफ्फुसांचे कप्पे कसे आहेत, ऍप्निक सेंटर काम कसं करतं, हे सगळं ज्या व्यक्तीला माहिती आहे अशा व्यक्तीकडनं प्राणायाम शिकावा. सातत्याने अभ्यास करून धड ऍक्टिव्हेट करावं. आणि हे सगळं झालं की मग भूतकाळ सुद्धा नाही आणि भविष्यकाळ सुद्धा नाही, केवळ आणि केवळ माझा वर्तमान, येणारा जाणारा श्वास आणि माझं शरीर आणि माझी चालू क्षणातली उपस्थिती एवढी फक्त पाहत राहिलो की आपोआपच ध्यान साधेल आणि ध्यानातून सुद्धा इंटरनल अवयवांना योग्य रेस्ट मिळेल, विश्रांती मिळेल आणि त्यामधले सगळे गुण प्रगट व्हायला सुरुवात होईल. पर्सनॅलिटी ट्रान्समिशन इथे सुरू होते. त्यासाठी आपल्याला योग केवळ करायचा असं नाही, योग आपल्याला इथे जगावा लागेल. त्यामुळे द रूट टू रीच अप टू युअर रूट, रूट म्हणजे मार्ग, टू रीच अप टू तर रूट म्हणजे मुळापर्यंत जाणारा मार्ग जर कुठला असेल तर तो आहे योग, ज्यामध्ये ही सगळी 7 चक्र येतात. या 7 चक्रांवर उपचार आपण देत असतो कारण या चक्रांना सुद्धा अस्तित्व आहे. ही चक्र वेगवेगळे ऑर्गन्स कंट्रोल करतात. पहा तुम्ही एक जस्ट नजर फिरवा, हाच आपला विषय नाही, पण अनाहत चक्र आहे, हृदय चक्र आहे, ते हृदय फुफ्फुसांच्या नसांकडे जातं. मणिपूर चक्र आहे ते लिव्हर, गॉल ब्लॅडर, स्प्लीन कडे जातं. स्वादिष्टान, किडनीज आणि इंटेस्टाईन याप्रमाणे चक्रांचं कार्य ऑर्गन्स वरती चालतं. त्यामुळे योगाचा अभ्यास जो कोणी व्यक्ती करत असेल, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्विस्टिंग अशा प्रकारचे व्यायाम, प्राणायाम, त्यातून ही चक्र स्टिम्युलेट होतात आणि त्यातून हे ऑर्गन्स ऍक्टिव्हेट होतात. ऍक्टिव्हेट झालेले ऑर्गन्स आपल्याला तणाव मुक्तीतून बाहेर काढतात, मनाला शांतता देतात, उत्साह देतात, बल प्रदान करतात, इम्युनिटी उत्तम पैकी वाढवतात आणि आपलं व्यक्तिमत्व पूर्णतः पालटून टाकतात. ट्रान्सफॉर्मेशन होऊन जातं, पूर्णतः बदल होऊन जातो आपल्या विचारांच्या पद्धतीमध्ये, कारण धड आपण केंद्रस्थानी मानलेलं होतं. ज्या व्यायामात धड केंद्रस्थानी आहे, ज्या उपचारात धड केंद्रस्थानी आहे, तोच उपचार तणावमुक्तीसाठी, इम्युनिटीसाठी आणि व्याधीमुक्तीसाठी उपयुक्त आहे, आवश्यक आहे. त्यामुळे तणाव काढण्याचा मार्ग तुमच्या रूट मधून म्हणजे तुमच्या धडामधून जातो आहे. इतका साधा विषय मला आज योगाच्या माध्यमातून मांडायचा होता. त्यामुळे हातापायांकडे लक्ष देऊ नका, धडाकडे लक्ष द्या. धडातले सगळे ऑर्गन्स योग्य पद्धतीने ऍक्टिव्हेट करा, तुमचा तणाव पळून जाईल, तुमची इम्युनिटी उत्तम वाढेल आणि आसपासच्या सगळ्या साथीकडे संधी म्हणून पाहता येईल आणि तिचा उपयोग करून घेऊन सेल्फ व्हॅल्यू वाढवता येईल. असा एक विषय मी आपल्या समोर ठेवला. मला वाटतं थोडाफार तरी आवडला असेल, समजला असेल हा विषय. हा आपण इम्प्लिमेंट कराल आणि जरूर स्वतःचं आयुष्य थोडस उन्नत कराल, उत्क्रांत कराल. करत असाल योग तर अगदी चालू ठेवा. मेडिकल योगाचीही एक मदत घ्या, आनंद घ्या. नसाल करत तर जरूर योग मार्गाला जुळा.
आमच्या चळवळीत सामील होऊ शकता. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर आहोत. स्लाइड आपल्याला दिसते आहे. आपल्या चॅनलवर आपण अजून वेगवेगळ्या प्रकारची माहिती देतो. जरूर मला जोडा. मला फ्रेंड रिक्वेस्ट अगदी व्यक्तिशः पाठवा. जे काही जुन्या गोष्टी आहेत, सण समारंभ आहेत, त्या सगळ्या गोष्टींना आधुनिक पद्धतीने कसं मांडायचं, योगाची सुद्धा आधुनिक मांडणी आहे, ही सगळे आपण करत असतो. फेसबुकवर वारंवार मी लिखाण करत असतो. माझ्याशी आपण जोडलेले असू शकता. अगदी व्यक्तिशः इथे मला आपण बोलावलं, आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिलीत, मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं. मनापासून मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. अगदी हृदयाच्या तळापासून आभार. धन्यवाद. केदारजी, थँक्यू सो मच. आचार्यजी, तुम्ही एवढ्या छोट्याशा विनंतीला मान दिला त्याच्याबद्दल तर मी मनापासून खूप खूप आभारी आहे तुमचा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रकाशजी. हो, नमस्कार. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व बघितल्यावरतीच एक विश्वास मनात निर्माण होतो आणि त्याच्याबरोबरच जे काही वक्तृत्व आहे, अतिशय स्पष्ट उच्चार, बॉडी लँग्वेजेसचा खूप चांगला वापर आणि अतिशय मनाला भिडणारं असं वक्तृत्व हे आज आपल्याला ऐकायला मिळालं. माझ्यामध्ये मी ऐकलेल्या भाषणांमध्ये अतिशय उत्तम भाषणांमधलं आज एक भाषण होतं, यात काहीच शंका नाही. खूप चांगले विचार सांगितलेत सर तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की योग इज अ सायन्स ऑफ डिसिप्लिन. त्याच्यामध्ये आपण डिसिप्लिन शिकतो आणि जेव्हा तुम्हाला विचार आणि चिंतन याच्यामधला काय फरक आहे हे तुम्ही खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितलं. आणि जर चिंतन तुमचं चांगलं असेल तर तुमचा स्ट्रेस मुक्तता होते, हे देखील आम्हाला खूप चांगल्या रीतीने कळलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुमचं चिंतन चांगलं करायचं असेल तर तुम्हाला संस्कार लागतात, त्याच्याप्रमाणे आचार विचार लागतात आणि हे सगळं शक्य होतं जर तुमची हेल्थ चांगली असेल तर. आणि त्याच्याबरोबर योग आणि वैद्यक योग याच्यामधला फरक तुम्ही खूप चांगल्या रीतीने आम्हाला समजावून सांगितला. माझ्या मते सगळ्यात वेगळं होतं आणि जे मी प्रथमच ऐकलं ते म्हणजे आपले जे व्हायटल ऑर्गन्स असतात ते आपल्या धडामध्ये असतात. हे सगळं हे तुम्ही आम्हाला अतिशय पटवून दिलं. हे आतापर्यंत आम्ही विचारच केला नव्हता, पण तो आम्हाला आज एक नवीन विचार कळला. आणि जसे हे व्हायटल ऑर्गन्स आपल्या धडामध्ये असतात, टॉर्सोमध्ये असतात, त्याचबरोबर त्या प्रत्येक अवयवाला काही मनोभाव असतात. त्याच्या आपल्या ज्या इमोशन्स असतात त्याच्याशी ते प्रत्येक अवयव कसे रिलेट होत असतात हे देखील तुम्ही आम्हाला चांगल्या रीतीने सांगितलं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की जर आपली तब्येत किंवा आपलं हेल्थ चांगली ठेवायची असेल तर या अवयवांचा व्यायाम महत्वाचा आहे, यांना स्ट्रेच करणं महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. आणि नुसतं चालून ते होणार नाही, उलट चालून काही अनेक दुसऱ्या व्याधी होऊ शकतात, हे खूप चांगल्या रीतीने सांगितलं. मला वाटतं अतिशय चांगलं असं आज एक आपल्या पुढे सेशन झालेलं आहे आणि त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मला खात्री आहे की माझे सगळे जे 50 सहकारी माझ्या बरोबर आज आहेत त्यांना सगळ्यांनाच ते सेशन खूप चांगल्या रीतीने आवडलेलं आहे. चॅटबॉक्स मध्ये ऑलरेडी कॉमेंट्स येतातच आहेत, तर खूप छान. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आभार. आचार्यजी, तुमची परमिशन असेल तर एक दोन लोकांना तुमच्याशी बोलायचंय. जरूर जरूर जरूर, अवश्य. एक मिनिट. माझे काही विद्यार्थी सर्वप्रथम रोटरियन प्रकाश पटवर्धन यांनी हात वरती केलेला आहे. हो हो, प्लीज प्रकाशजी बोला बोला. आपलं फेसबुक फ्रेंड पण आहे. सगळ्या आणि तुमच्या एकूण अपडेट्स मिळत असतात. मला एक मिनिट, बाकी सगळ्यांना एक मिनिट. प्रकाशजी, तुम्हाला अनम्यूट करून प्लीज बोला. तर प्राणायामचं मी आपला एक कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर कोर्स मला करायचे होते. आता ह्या कोविडच्या काळामुळे सगळं आता ऑनलाईन आहे, आपण त्या संदर्भात काही कोर्सेस चालू आहेत, ऑनलाईन कोर्सेस सगळे चालू आहेत. प्राणायामाचे बेसिक, इंटरमिजिएट, ऍडव्हान्स सगळे कोर्सेस चालू आहेत.
आपल्या निरामयच्या पेजवर आलात तर सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं माझ्या फ्रेंड लिस्ट मध्येही आपण आहात. त्यामुळे सध्या चालूच आहे सगळं, काहीही बंद नाही. फिजिकली बंद आहे, ऑनलाईन सगळं चालू आहे. त्यामुळे कोर्स करायचा असेल तर जरूर या. स्वागत. नक्की मी भेटेन. ओके, नंदकुमार गोले यांनी हात वरती केला होता. प्लीज नंदकुमारजी. नमस्कार आचार्य केदार. नमस्कार. आय मीन मी तुमच्याकडे पूर्वी जवळजवळ 15-1 वर्षापूर्वी आलो होतो. हो हो ते काही काळ रेग्युलरली निरामयमध्ये येत होतो आणि तेव्हा माझ्या पाठीचे काही काही त्रास होते आणि ते सगळे व्यवस्थित झाले. आणि बरोबर. त्याच्यानंतर इन्स्टंटली मी पुण्यात नसल्यामुळे मला फारसा तुमच्याशी कॉन्टॅक्ट त्यावेळेस ठेवता आला नाही. मला आता सध्याच्या याच्यात एक प्रश्न आहे की आपण जे व्यायाम करतो बेसिकली एक वॉर्मअप टाईप व्यायाम करतो म्हणजे रेग्युलर बेसिसवरती, आणि त्याच्यानंतर मग जसं तुम्ही म्हणाला की स्ट्रेंथ डेव्हलप करण्याकरता व्यायाम करतो. त्याच्यात फक्त सूर्यनमस्कार केला आणि मग त्याच्यानंतर प्राणायाम आणि ध्यान एवढं केलं तर पुरेसं आहे का, की थोडं जसं तुम्ही म्हणाला की ऍडव्हान्स वगैरे मध्ये आपल्याला जायला हवं तसं करायला हवं? नाही, पुरेसं आहे जर आपल्याला कुठली व्याधी नसेल तर. जर आपल्याला पाठ कंबर दुखत असेल आणि आपण एक्सरेज वगैरे काढून जर त्यात स्पॉन्डिलायटिस डिटेक्ट झालेलं असेल ना, तर सूर्यनमस्कार काही आपल्यासाठी योग्य व्यायाम नाही. आपल्याला थोडंसं मेडिकली स्वतःला करेक्ट करून घ्यावं लागेल. मग त्यासाठी खास मेडिकल योगाचा बॅकपेनचा जो कोर्स आहे ना, तो थोडासा तुम्हाला करायला लागेल. ऑनलाईन सुद्धा तो करू शकता. पण थोडं जर प्रॉब्लेम काही असेल तर मेडिकली तो सॉल्व्ह करून घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही आता जे सांगितलं की वॉर्मअप केला, सूर्यनमस्कार केलेत, त्यानंतर प्राणायाम केलेत आणि मग शेवटी ध्यान केलं, अशा 4 गोष्टी आपल्याला पुरेशा आहेत स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने. बर बर बर, ओके, थँक्यू. पुढील प्रश्न विजय कुमारजी विचारतायत. बोला विजयजी, अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, मी 2007 साली तुमच्याकडे पहिला आलो होतो. हो हो हो. माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. होय होय. नंतर सलग 6 वर्ष मी तुमचा क्लास केला कर्वेनगर मध्ये आणि आज 13 वर्षांनी, मी वय 73 आहे, मी 2060 ला जो होतो तो आजही तसाच आहे. याचं सर्व श्रेय मी आधीच फ्रेंडला वगैरे सगळ्यांना सांगितलंय की केदार सरांना आहे. आपण तुमचा अभ्यास आणि सातत्य हे जास्त महत्वाचं. येस. पण आता तुमचे काही शब्द, मला ते जुने शब्द परत आठवले की त्यामुळे छान वाटलं. आणि ट्राईंग टू जॉईन यू ॲज अर्ली ॲज पॉसिबल वेन लॉकडाऊन इज ओव्हर. ऑनलाईन कोर्स करण्याबद्दल माझं मत काही फार चांगलं नाही. प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्यात जो मी 6 वर्ष अनुभव घेतलेला आहे तो अत्युत्तम आहे. त्यामुळे मी आज जो काय तो त्या योगासनांमुळे आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. सगळ्यांना पाहून बरं वाटलं मला इथे, जुने विद्यार्थी, साधक. सर, अजून एक आमचे डीव्ही सर बोलणार आहेत. डीव्ही सर, अनम्यूट करा प्लीज. हा, हॅलो सर. नमस्कार. तसं आपल्या धडाचं हे सांगितलं तसं आपल्या खांद्याच्या वरती जे कान, नाक, घसा किंवा डोकं याच्याबद्दल काही हे आहे का आपल्याकडे? म्हणजे त्याच्यावरती काही व्यायाम आहेत का? तेव्हा ड्रिंक्स होतं किंवा सायनस होतं, कानातून आवाज येतात. बरोबर. एक मर्मविज्ञान असा एक विषय आहे. म्हणजे आता या गोष्टी कुठल्या पेशंटना आम्ही सांगत नाही, पण अगदी एक थोडक्यात सांगतो की आपल्या किडनीज मध्ये जर प्रॉब्लेम काही ना काही असेल तर आपल्या कानांना प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. का असा प्रश्न विचारला तर खूप मोठं लेक्चर होईल. त्याच्यानंतर डोळ्यांना काही प्रॉब्लेम असेल तर आपण समजायचं की लिव्हर, गॉल ब्लॅडर हे 2 अवयव नीट काम करत नाहीत. साधं मी असं सांगतो की आपण बघा म्हणतो की नेत्र ज्योती किंवा डोळ्यांची दृष्टीला आपण प्रकाशाची, ज्योतीची उपमा देतो. आणि लिव्हर हा आपल्या शरीरातला अग्नितत्वाचा अवयव आहे. जर लिव्हर, गॉल ब्लॅडर बिघडत असेल तर समजायचं आपण की त्याच्यामुळे आपले डोळे बिघडलेले आहेत. मग नुसतं डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन काम पूर्ण होणार नाही. त्यासाठी आपल्या स्वतःला आपल्या लिव्हरवरती काम करावं लागेल. नाक आपले आहे फुफ्फुसाशी संबंधित, जीभ आपली आहे हृदयाशी संबंधित. त्यामुळे सगळे धडातले अवयवच आपल्या या पंच ज्ञानेंद्रियांवर सुद्धा काम करतात. त्याच्याबरोबर योगासनांचा विचार आपण केला तर पूर्ण वैद्यकीय धर्तीवर आता मला तुमचं जे पोश्चर आहे त्यात थोडासा मानेचा भाग, खांद्याचा भाग थोडा घट्ट दिसतो. तो जर मोकळा झाला
आणि हृदयाकडून मेंदूकडे जाणारा भाग जर मोकळा झाला, रक्तपुरवठा छान सुरू झाला, असे मेडिकल योगाचे काही प्रकार जर आपण केले तर मेंदूचं पोषण त्याच्यामध्ये होणार. प्राणायाम केला तर भरपूर शुद्ध रक्ताबरोबर प्राणवायू पोहोचेल आणि सगळ्या पंचज्ञानेंद्रियांचं आरोग्य उत्तम रीतीने सुधारेल. असं आहे. धन्यवाद. धन्यवाद आचार्यजी, थँक्यू सो मच. लवकरच भेटूया आपण. थांबूया. येस, थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. ओके, धन्यवाद. मीटिंग इज ॲडजर्न. आपण आता बोलू शकतो. सगळ्यांना अनम्यूट केलेलं आहे. छान झाली मीटिंग, एकदम छान झाली. चांगली झाली. येस, बोला डीवी सर. त्यापेक्षा अगोदर किरणजी, पल्लवी, मीटिंग छान झाली, एकदम अच्छी. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. खूप इन्फॉर्मेटिव्ह झाली मीटिंग. माझ्या 3 वर्षातली रोटरी मधली सर्वात उत्कृष्ट मीटिंग झाली की प्रत्येक जण खिळून बसला होता. खूपच छान माहिती मिळालीच. विचारच बदलून टाकले आपले टोटली. बेस्ट पार्ट इज त्यांनी सांगितलं की पायी चालून नुसतं काही होत नाही. आपल्याला आपण सगळेजण याच समजत आहोत. आपल्याला सगळ्या आठवड्यांचं काम करावं लागेल. राईट सब्जेक्ट आहे, राईट आहे. म्हणूनच मी चालत नाही. लॉकडाऊन संपला की सगळ्यांना योगासनाचा एक वर्ग घेऊयात आपण. तसंही सुरू करा ना, सध्या सुरू करता येईल. मी आजपासून चालायला सुरुवात केली होती. घरात का सीएल ला माहित होतं सर काय सांगणार. पथ्यावर पडलं ना, त्यामुळे पथ्यावर पडलं. बंद करा. सीएल घरातल्या घरात का? सीएल मी पोलीस चौकीत कळवतो तुम्ही चालत बाहेर फिरताय म्हणून. खूप छान इन्फॉर्मेटिव्ह होती मीटिंग, खूपच छान झाली. थँक्यू. इतकी माइंड ब्लोईंग. आपल्या आतापर्यंतच्या ज्या काही चांगल्या मीटिंग झाल्या त्यापैकी एक आहे ठरू शकते. आणि नॉलेज खूप भरपूर मिळालं. योग म्हणजे काय हे समजलं, खूपच छान झालं. मी अगदी मन लावून ऐकलं. ऋताराजे आहेत ते आपल्याला मदत करू शकतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृत्त आहे का? अजून एखादं सेशन ठेवलं तरी चालेल. असे काही अवचट सरांनी रेकॉर्ड केलंय का? प्राणायामाचं नुसतं ठेवलं तरी चालेल. बाय बाय. अवचट सर हे रेकॉर्ड केलंय का आपण? पुढची मीटिंग रेकॉर्डिंग पाठवता येईल का याचं? रेकॉर्डिंग आम्हाला पाठवता येईल का? आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? रेकॉर्डिंग मला हवंय किरण. सहवासलाच होता यांचं पूर्वी. किरण रेकॉर्डिंग हवंय आपल्याला. विलास आलाय बरं का? सगळ्यांना पाठवा रेकॉर्डिंग. प्रकाशजी, माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? एक रिक्वेस्ट आहे, प्राणांवरती एक सेशन घे. विलासजी विलास आला का? विलास आहे. त्यांनी खूप खूप धन्यवाद. चलो, थँक्यू. गुड नाईट एव्हरीबडी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेचसे डिस्ट्रिक्टचे काही प्रेसिडेंट म्हणजे आपल्या काही क्लबचे प्रेसिडेंट सुद्धा आज उपस्थित होते. अनावधानाने त्यांची नावं घ्यायची राहिलेली आहेत, पण उपस्थित सर्व मित्र परिवार, आपले डिस्ट्रिक्ट मधले क्लबचे सगळे प्रेसिडेंट आणि त्याचे ऑफिसर, या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मगाशी विसरून गेलो गडबडीमध्ये, वेळे अभावी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विलासजी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्या क्लब तर्फे. थँक्यू. सर तुमचे मित्र आहेत ते. येस मी मगाशी त्याला वेलकम केलं आणि माझी मी माझा क्लासमेट आहे. आम्ही 10वी पर्यंत एकत्र होतो. आणि अवचट साहेबांचे खास नेबर आहेत ते. हो. चालेल. ओके. गुड नाईट एव्हरीबॉडी. उद्यापासून गुड बाय. बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. उद्यापासून योग करायला सुरुवात करा. बाय बाय. बाय. गुड नाईट ऑल. गुड नाईट.
किरण, दोन गोष्टी तुला मीटिंग हो, बोला, सर. करायची आहे आणि रेकॉर्डिंग पण स्टॉप कर. हो करतो सर. या. एंड करायला विसरू नको. हो. हो. थँक्यू. गुड नाईट.